उदाहरण आजचा शनिवारचा दिवस आहे. मारुतीरायांनी अशी उपासना केली, अशी भक्ती केली की रामायणातनं मारुती हे नाव काढू शकतो का हो आपण? काढलं तर काय उरतं? ज्या मारुतीरायांना सीतामाईंनी राज्याभिषेकाच्या प्रसंगी प्रसाद दिला होता, प्रभू रामरायांच्या समोर असे उभे होते, यादीत नाव वाचलं जात नव्हतं मारुतीरायांचं म्हणून नाराज होते, खाली मान घालून उभे आहेत. लक्ष्मण महाराजांनी यादी वाचायला घ्यावी, स्वातंत्र्य चळवळीत नव्हते, त्यांचीही नावं पुकारली गेली, पण मारुतीरायांना प्रसाद नाही. सगळ्यांना खात्री होती मारुतीरायाला प्रसाद मिळाला पाहिजे, पण ज्यावेळी नाव नाही उच्चारल्याबरोबर मारुतीराय रामांकडे पाहतायत आणि किती बालसुलभ स्वभाव असावा, मी दिसलो पाहिजे प्रभूंना म्हणून असे समोर आले जरा, आणि मारुतीरायांना बघता क्षणी रामांनी मान खाली घातली हो प्रभूंनी. मारुतीराय म्हणाले, आता माझ्याकडे बघायचं पण नाही का? ठीक आहे म्हणाले, देवा मला प्रसाद द्या, फक्त मला दुसरं काही नको, मला तुमच्या पायाखालची एखादी चुरगळलेल्या फुलाची पाकळी जरी मिळाली ना तरी मला बास आहे, पण मला प्रसाद द्या. आणि मग सीतामाई सांगतात, अहो द्या त्याला प्रसाद. प्रभू सांगतात, माझ्या मारुतीच्या नादी लागू नकोस सीते, माझ्या भक्ताच्या नादी लागू नकोस. सीतामाईंनी मारुतीरायांना बोलवावं, मारुतीराय उड्या मारत आले आणि पक्षच बदलला. रोज इकडे बसायचे रामांकडे, आता पार्टी बदलली आणि आईसाहेबांच्या चरणाशी बसले आणि हात फिरवला. आईसाहेबांनी डोक्यावरून म्हणाले, मारुते किती कष्टलास, किती श्रमलास. मारुतीराय म्हणतात, बाप विसरला माझा पण आई नाही विसरली. डोक्यावरून हात फिरवला आणि गळ्यातला पृथ्वी मुलाचा कंठा दिला मारुतीरायांकडे. आपल्या सगळ्यांना हा प्रसंग माहिती आहे, मी नव्याने सांगते, अशातला भाग नाही. आणि तो कंठा आणण्याबरोबर त्याच्यात राम आणि सीता दिसत होते ना मारुतीरायांना. बाहेर आले, दृश्य समोरचं बदललं, खाडकन फोडून टाकले रत्न. पहारेकरी धावत आला, म्हणाला, आईसाहेब तुम्ही दिलेला तो पृथ्वी मुलाचा कंठा मारुतीरायांनी फोडून टाकला. सीतामाई सांगतात, सारखं राम 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 करतोस ना मारुते, तुझ्यात आहे का रे राम? मारुतीरायांनी छाती विदीर्ण केली त्या प्रसंगाला आणि सांगतात, आईसाहेब प्रभूच काय, तुम्ही सुद्धा आहात म्हणाले. त्यावेळी प्रभू रामचंद्र उठतात, सिंहासनावरून धावत जातात आणि कडकडून आलिंगन देतात मारुतीरायांना. मारुतीरायांना प्रभू सांगतात की मारुते, मला या हृदयाव्यतिरिक्त तुला द्यायला माझ्याकडे दुसरं काही नाहीये, मी माझं हृदय तुला देतो, मी मलाच तुला देऊन टाकतो म्हणाले. काय देतो भगवंत? देव उदार देता न म्हणे थोडे फार, तुकोबराय सांगतात, मी मलाच तुला देऊन टाकतो म्हणाले. मिठी मारली, बाजूला झाले आणि म्हणाले, सांग मारुते आता तू कोण आहेस, तू कोण आहेस सांग. तेव्हा मारुतीराय उत्तर देतात वाल्मिकी रामायणामध्ये. मारुतीराय सांगतात, प्रभू देह पातळीवर जर हा प्रश्न तुम्ही मला करत असाल तर देहबुद्ध्या तू दासोहम, देह पातळीवर मी तुमचा दास आहे. जीवबुद्ध्या त्वदंशकः, जीव पातळीवर मी तुमचा अंश आहे. आत्मबुद्ध्या त्वमेव अहम, आत्मपातळीवर त्वमेव अहम, तुम्ही म्हणजेच मी आणि मी म्हणजेच तुम्ही, आपण दोघे दोन नाहीच देवा. इति मे निश्चिता मती, पंढरीनाथ भगवान की. देह पातळीवर मी तुमचा दास आहे, जीव पातळीवर मी तुमचा अंश आहे आणि आत्मपातळीवर देवा तुम्ही आम्ही दोन नाही, आपण एक आहोत. हा भाव मारुतीरायांना, हा अनुभव भक्ताला मिळतो. अशी सुंदर भावाची भक्ती होती, दास्य भावाची. नवस हा शब्द मराठी भाषेतला सगळ्यांच्या परिचित असलेला शब्द आहे. कोकण प्रांतामध्ये जर आपण गेलात तर त्याला फक्त कौल लावणं असं म्हणतात. जसा ज्याचा भाव आहे, जशी ज्याची श्रद्धा आहे, तसा त्याचा नवस असतो. भाव सात्विक असेल तर नवस सुद्धा सात्विकच केला जातो. श्रद्धा सात्विक असेल तर नवस सात्विक असतो, पण भाव तामस असेल, अपुरी श्रद्धा असेल तर नवस सुद्धा तसाच असतो. आपण नवसासाठी मांढरदेवच्या काळूबाईची दुर्घटना आपल्याला अजूनही आठवत असेल सगळ्यांना. कितीतरी माणसं गेली ना, पण भगवंताकडे कसा नवस मागावा आणि नेमकं मागणं काय करावं याचा वस्तुपाठ ज्ञानोबरायांनी या अभंगामध्ये आपल्याला दिलाय. माऊलींनी प्रस्तुतच्या अभंगामध्ये सेवा मागितली आहे बरं का, नवस हा शब्द मागितलाय, नवस हा शब्द वापरला. ज्या ज्ञानोबांनी एक एक अक्षर तुमच्या माझ्याकरता द्यावं, ज्या अक्षराला परतत्वाचा स्पर्श आहे, ते सामान्य नाहीये. ती अक्षरे नवती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकळिका प्रगटली असे. ते साधा अक्षर नाही, एक एक अक्षराला परतत्वाचा स्पर्श आहे.
वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. त्यामुळे साक्षात महाविष्णू, साक्षात परब्रह्म एकेका अक्षरामध्ये सामावलेला आहे. आणि अशी अक्षरं संतांनी तुमच्या माझ्याकरता दिली. मी यापूर्वीही सांगितलं की आमच्या अक्षरांना काही किंमत नाही, आमच्या अक्षरांचं आयुष्यही तेवढं नाही, पण संतांची अक्षरं ही हजारो वर्ष टिकली. आजपर्यंत आमचं कीर्तनच त्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. ज्ञानोबांनी नवस हा शब्द वापरला. हा नवस तुम्ही आम्ही सुद्धा भगवंताकडे करतो बरं का. मागणं आपण नाही का मागत, मागणं आपण मागतो. भगवंताला तिथे उभे राहिल्यानंतर आपली यादी काही संपत नाही. कितीही दिलं तरी आपली झोळी रिकामीच राहते, फाटकीच राहते. काय मागावं, कसं मागावं याचा वस्तुपाठ आम्हाला संतांनी दिलाय. असं आहे, भगवंताकडे तोंड करून आपण जे मागतो आणि त्याच्याकडे पाठ फिरवल्यानंतर आपण जे वागतो त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात बरं का. त्यामुळे काय मागायचं, कसं मागायचं हे संतांना वारंवार सांगावं लागलं. कारण आपल्याकडे म्हण आहे मराठीमध्ये, सरड्याची धाव. आपलं मागणं तेवढंच, आपण प्रपंचच मागणार जो दुःखदायक आहे आणि त्यामुळे पुन्हा दुःखाला सामोरे जाणार. सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकोनी आले, समर्थांनी सांगूनच दिलंय. दुःखमय प्रपंचाचीच आपण मागणी करतो. त्याच नश्वर प्रपंचात खोट्या सुखाची अपेक्षा आपण करतो. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, संतांनी सांगून ठेवलं. आयुष्यभर सुखाच्या मागे धावत राहतो, दुःख वाटायला येतं. पण मग भगवंताकडे नेमकं मागायचं काय. सुख आलं की भगवंताला आम्ही आठवत नाही, आम्हाला दुःखात तो आठवतो, कारण मानवी स्वभाव आहे. म्हणून तर कबीरदास म्हणालेत ना, दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय, जो सुख में सुमिरन करे तो दुख कहाँ से होय. आम्ही माणसं लबाड आहे, आम्ही सुखातच भगवंताला आठवत नाही. दुःख आलं की जरा काही बी नसलं की परमेश्वर आम्हाला आठवतो. म्हणून माऊलींनी मागणं असं सुंदर मागायला सांगितलं. वास्तविक तो दाता आहे, त्यांनी इतकं दिलंय आम्हाला. अनंत अनादी असलेला भगवंत. आमचे कीर्तन सूर्य दत्तदास बुवा घाग असं म्हणायचे, भगवंत अनादी आहे आणि आपण सगळे नादी म्हणाले. कुठल्या ना कुठल्या नादात अडकलेले, कुठल्या ना कुठल्या छंदात अडकलेले. आणि जो छंद जीवनाचं कल्याण करू शकत नाही असा छंद काय कामाचा, अशी आवड काय कामाची. मग आवड ठेवायचीच असेल तर भगवंताची ठेवूया, त्याच्या चरणांची ठेवूया, त्याच्या नामाची ठेवूया, त्याच्याबद्दलच्या श्रवणाची ठेवूया. म्हणून श्रवण भक्ती सर्वात महत्वाची का ज्ञानोबांनी सांगितली. तरी अवधान एकने दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझ हे उघड ऐका. तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. खरं तर हा माऊलींचा स्वभाव नाहीये, पण माऊली ठामपणे प्रतिज्ञा घेऊन सांगतात. तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. श्रवण भक्तीतून सगळ्या सुखाचा लाभ आपल्याला होऊ शकतो. आणि काय, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. प्रत्यक्ष भगवत स्वरूप होण्याचा अनुभव भक्ताला, साधकाला या एका भक्तीमध्ये प्राप्त होऊ शकतो. हे संतांनी वारंवार आम्हाला सांगितलंय. मग अशी भक्ती भगवंताकडून प्राप्त करत असताना त्याच्या समोर ज्यावेळी आपण जाऊ त्यावेळी त्याला काय मागायचं, प्रपंच मागायचं का हो, नाही. या पलीकडे जाऊन नवस करायचाच असेल तर भगवंत दाताय हे आपल्याला माहिती असावं. त्यांनी सगळं दिलंय. काय झालं, प्रापंचिक माणसाचं मागणं असंच असतं बघा. एक गृहस्थ प्रापंचिक गेला ना, कोल्हापूरला गेला अंबाबाईकडे, आणि सगुण पूजा आपल्या शास्त्रांनी आपल्याला दिली, आपल्या संतांनी आपल्याला सगुण पूजेचा आधार घ्यायला सांगितला. कारण आपण साधी सामान्य प्रापंचिक माणसं आहे, आपल्याला निर्गुणाची उपासना जमत नाही. निर्गुणाची उपासना लाखात एखाद्याला जमते, जी ज्ञानोबा माऊलींना जमली. आपण नाही. आपण समाधीच्या गप्पा सुद्धा मारू शकत नाही. सहज कुणी आतमधनं कडी लावून घेतली बाहेरून आणि आपण आतमध्ये कोंडले गेलो तर आपल्याला गुदमरेल. आपण काय समाधीविषयी बोलणार. पण ज्ञानोबांनी भूतत्वाचा आश्रय घेतला, संजीवन समाधी घेतली. त्या ज्ञानोबांनी आम्हाला नवस मागायला शिकवला.
तो गृहस्थ प्रापंचिक गृहस्थ अंबाबाईच्या समोर उभा राहिला आणि हिऱ्या मोत्यांचे अलंकार, आपल्याला माहिती आहे आता काय सुंदर सगुण रूपामध्ये पूजा असते आई जगदंबेची. असं छान रूप नृसिंह भगवंतांना सुद्धा किती सुंदर सजवलंय बघा ना. छान सगुणाची पूजा, मूर्तीपूजा हिंदू धर्मशास्त्रानुसार. आणि त्या जगदंबेचं ते रूप पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये असा विषय निर्माण झाला की हिच्या गळ्यातला जर एक हार मला मिळाला तर म्हणले माझ्या प्रपंचाची ददात संपेल, काय होईल. मनात विचार यायला समोर आला आणि त्यांनी देवीला कौल लावला. तो म्हणाला, देवी तुझ्या उजव्या बाजूचं फूल खाली पडलं तर मी असं समजेन की तुझ्या गळ्यातला जो हार आहे ना तो प्रसाद म्हणून घ्यावा, आणि तुझ्या डाव्या बाजूचं फूल खाली पडलं तर मी असं समजेन तुझ्या गळ्यातला तो हार काढून घ्यावा. म्हणजे घ्यायचा एवढं निश्चित आहे. जाता जाता देवालाही शेंडी लावणारी माणसं बरीच आहेत हो अध्यात्मामध्ये. त्यामुळे अशी लबाड भक्ती भगवंताकडे काय कामाची. म्हणून माऊलींनी आम्हाला शिकवलं काय मागायचं. तुझी सेवा करीन मनोभावे, माझे मन गोविंदी रंगले. सेवा मागितली. आणि मी कालही आपल्याला सांगितलं की भगवंताची कृपाशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर एकच दार आहे, सेवेचं दार आहे. जो ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा, जो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. सेवेचं दार भगवंतांच्या जवळ जाता येतं एकाच दाराने, सेवेचं दार. म्हणून माऊलींनी सेवाच मागून घेतली की मला दुसरं काहीच देऊ नको देवा, द्यायचंच असेल तर तुझी सेवा दे. आणि ती कशी दे, मनोभावे. इथे आमचं गाडी अडकते. आम्ही अध्यात्म करायला जातो, आरंभ शूरहा या न्यायाने सुरुवात तर खरं होते. उपासनेला बसतो की नाही आपण, नाम घेतलं सद्गुरूंकडून, पहिला दिवस साधनेचा उपासनेचा, नवीन बसायला आसन छान, नवीन जागा, शुचिरभूत होऊन आम्ही ध्यानाला किंवा नामस्मरणाला बसलो. आम्ही ध्यानाला बसलो तर लोकांनी म्हणावं काय ध्यान बसलंय, असं आमचं ध्यान, असं आमचं अध्यात्म. बरं, सुरुवात होते, हातामध्ये जपाची माळ असते आणि सुरुवात झाल्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम किंवा रामकृष्ण हरी जे काही नाम असेल आपलं अनुसंधान सुरू होतं. 4 दिवस जातात, मनामध्ये विचार येतो की बसूनच कशाला करायला पाहिजे, उभ्यानी केलं तर जमतंय. असंही संतांनी सांगून ठेवलंय, अहो येता जाता उठत बसता कार्य करता. आम्ही बरोबर आमच्या सोयीनुसार अर्थ घेतो बरं का संत वचनांचा. चालतंय म्हणाले, येता जाता उठत बसता कार्य करता, तदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता. पंचपक्वान्नांचं ताट समोर असतं, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. हा श्लोक म्हणावा परंपरेनुसार, पण आपण म्हणतो सदा सर्वदा योग तुझा घडावा. आणि मग पुढे तुझे कारणी देह माझा पडावा. मग आहेच आहे, डायबिटीज आहे, शुगर आहे, सगळं आहे, बीपी आहे, हाय बीपी लो बीपी, सगळे आधी व्याधी जडतात ना. त्यामुळे परमार्थ सुद्धा असा व्हावा, आवडीनी व्हावा, सवडीनी नाही. त्यामुळे असा आरंभ शूर हा म्हणून उपासनेला सुरुवात तर होते खरी. एक दिवस मनात विचार येतो बसूनच कशाला करायला पाहिजे, उभ्या उभ्या करू नामस्मरण. 4 दिवस निघून जातात, परत विचार येतो अगदी हातात जपमाळच कशाला घेतली पाहिजे. मनाची माळ ठीक आहे, मनामध्ये म्हणूया, म्हणून जपमाळ बाजूला पडली. असं नाम सुरू झालं बरं का. 4 दिवस गेले, पुन्हा मनात विचार आला की आज एखाद्या दिवशी राहिलंच तर काय बिघडते, राहू दे. बिघडत खरं तर देवाचं काही नाही, आपलं बिघडलं तर. एक जण म्हणाले, ताई रोज उपासना करतो, रोज भगवान शिवशंभू महादेवांना बेलपत्र अर्पण करतो, रोज न चुकता 108 बिल्वपत्र अर्पण करतो, शंकर भगवान काही पावत नाहीत. म्हणाले, तुम्ही म्हणत असाल तर देव बदलून बघू का. उपासना ही देवाला बदलण्याकरता नाही हो, तुमच्या माझ्यात अंतर्बाह्य बदल व्हावा याकरता उपासना आहे. म्हणून समर्थ म्हणाले, साधकासी सूचना उपासना उपासना, साधकासी सूचना उपासना उपासना. ही उपासना सातत्याने घडावी, ही सेवा भगवंताची सातत्याने घडावी, ही संतांची तुमच्या माझ्याकडून असलेली अपेक्षा आहे. म्हणून शब्द वापरलाय सेवा करीन मनोभावे. आपल्या आवडीचा विषय. कसा भाव पाहिजे, कशी सेवा पाहिजे. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे नको वरपंग देवा, तुका म्हणे नको वरपंग देवा, तुका म्हणे नको वरपंग देवा.
अंग देवा, वरवरची सेवा नको. त्या सेवेत काही कमी पडलं म्हणून त्यांनी कधीच तक्रार नाही केली. तक्रार तुम्ही आम्ही करतो, आमचा स्वभाव आहे तक्रारीचा. देव तक्रार कधी नाही करत. त्याला काय हवंय हो? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपरुतम अश्नामी प्रयतात्मनः. काहीही द्या म्हणाले त्याला. सत्यनारायणाची पूजा जर आपण घरामध्ये केली आणि त्या पूजेसाठी पंचामृतामध्ये दूध इतकं पाहिजे, तूप इतकं पाहिजे, मध इतका पाहिजे, साखर इतकी पाहिजे, लिहून ठेवलं, यादी दिली गुरुजींनी आणि आपण आणलं. ऐन वेळी थोडी साखर किंवा काय जे असेल तूप थोडं कमी पडलं, कधी तक्रार केली आहे का सत्यनारायणाने की पूजा ना मंजूर, आज कमी गोड पंचामृत झालंय, असं झालंय का? तक्रार देव नाही करत, तक्रार आपण करतो. मी म्हटलं आपल्या नातेवाईकांसाठी आपण कितीही केलं ना तरी ती मंडळी केलं म्हणत नाहीत, लक्षात ठेवत नाहीत. म्हणतात का हो? नाही म्हणत. पण भगवंत ठेवतो लक्षात. एवढंसं जरी केलं तरी परमेश्वर लक्षात ठेवतो. त्याच्या सेवेमध्ये काही कमी पडलं तर भगवंत त्याबद्दल तक्रार नाही करत. तुमचा माझा भाव पाहणारे म्हणून ज्ञानोबाराय शब्द वापरतात, मनोभावे, मनापासून सेवा घडावी, वरपंग नको. आणि बऱ्याचदा आमचं अध्यात्म हे दाखवण्यापुरतंच राहतं. ही शोकांतिका आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, किती छान वाक्य महाराज आपल्याला सोपं अध्यात्म सांगून गेलेत, ऐका. महाराज म्हणाले, आपण जो परमार्थ करतो की नाही तो आपल्या घरातल्या माणसांना सुद्धा कळाला नाही पाहिजे. आपण जो परमार्थ करतो, आपण जी नामसाधना करतो ती आपल्या शेजारच्या माणसाला, आपल्या घरातल्यांना सुद्धा कळता कामा नये, इतका परमार्थ असावा आपला, सूक्ष्म, गुप्त. पण बऱ्याचदा भगवंत काय म्हणेल असा म्हणून आपण विचार करावा आणि परमार्थ करावा. लोक काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा जितका जगाला कमी दिसेल आपला परमार्थ तितका तो आपल्यासाठी फायदेशीर आहे. पण बऱ्याचदा आपण दिखाव्याचा परमार्थ आणि दिखाव्याची भक्ती करतो ना, त्यामुळे आम्ही फसतो, आम्ही अडचणीत येतो. मनोभावानी सेवा व्हावी. कारण मन हा विषय असा आहे की या मनावरती सर्व संतांनी भाष्य केलं. या मनाचे नि एकनिके जे देखलिया ठाया सुके, मग अनुभव सुखाची कवतुके दावीत जाईजे. सगळ्या संतांनी मनावरती भाष्य केले. हे मन फार वाईट आहे ना, फार वाईट आहे. अतिशय चंचल असलेलं मन इकडे येत नाही, सगळीकडे धावतं. करू नको म्हटलं की बरोबर तेच करतं. म्हणून तर समर्थांना 205 श्लोक लिहावे लागले, मनाचे श्लोक. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. समर्थांनी मनाला सज्जन म्हटलं की नाही हो? सज्जन म्हटलं. काही जण यातनं असा अर्थ काढतात, आमचे गुरुजी सांगतात, मना सज्ज ना, हे मना तू सज्ज आहेस ना, आर यू रेडी? भक्तिपंथाला जायला तू सज्ज आहेस का? तसा अर्थ नाहीये. समर्थांनी मनाला सज्जनच म्हटलंय. ते स्वतः सज्जन होते, सज्जन गडावर राहणारे होते. म्हणून सगळी सज्जनच मंडळी दिसली असतील ना त्यांना. सात्विक मन, सत्वम मनहा, ही आयुर्वेद शास्त्राने मनाची व्याख्या केली आहे. सत्वम मनहा, मन हे सात्विकच आहे, सज्जनच आहे. मग अशा सात्विक मनाच्या ठिकाणी मी राहतो. आता हे सगळं भगवंत अर्जुनाला सांगतायत भगवद्गीतेमध्ये, बरं का. भगवंत अर्जुनाला सांगतायत मन हे सात्विक आहे. अर्जुनाचा प्रश्न होता, भगवंता मन जर सात्विक असेल, मन म्हणजे जर तू असशील, या मनाच्या ठिकाणी मी आहे, इंद्रियाणाम मनश्चास्मी असं विभूती योगामध्ये भगवंत म्हणतात ना. जर मन म्हणजे तू असशील तर मला सांग, माणसं पाप का करतात? मनाच्या ठिकाणी तू आहेस ना, मग मनुष्य पापकर्माला प्रवृत्त का होतो? तेव्हा भगवंत उत्तर देतात, रजस्तवश्च मनसो द्वंश दोषा उदारतो. जे मन रजतमांच्या आहारी गेले ते मन म्हणजे मी नाहीये. जे मन पाप प्रवृत्त आहे ते मन म्हणजे मी नाही. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा, महाशनो महापापमा विध्येन मिह वैरिणम. कामक्रोधादी विकारांच्यामुळे मनुष्य पापकर्माला प्रवृत्त होतो. त्यामुळे अशा मनाच्या ठिकाणी मी नाहीच आहे म्हणाले, जिथं पाप भरलंय. अत्यंत सात्विकता जिथे ज्या ठिकाणी आहे ना त्या ठिकाणी मी आहे. बरं, त्यामुळे अशा मनाच्या ठिकाणी मी आहे असं भगवंत सांगतात विभूती योगामध्ये.
कृष्णा राम 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 राघोबा रे कृष्णा राम 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 राघोबा रे कृष्णा राम 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 राघोबा रे. राम 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 राघोबा रे कृष्णा राम 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 राघोबा रे कृष्णा राम 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 कृष्णा राम 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 कृष्णा राम 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 कृष्णा राम 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 भगवान गोपाल कृष्ण सांगतायत की ज्या ठिकाणी पाप आहे तिथं मी नाहीये. अत्यंत सात्विकता ज्या मनाच्या ठिकाणी आहे ना तिथं मी आहे, तिथे मी आहे. सत्वम मनहा, मन हे सात्विक आहे. आणि मग असं मन भगवंताच्या चरणावर लागावं, त्या मनापासून भगवंताची सेवा घडावी. तुझी सेवा करीन मनोभावे, माझे मन गोविंदी रंगले. पण असं आहे की या मनाची धाव इतकी मोठी आहे, सगळीकडे धावतं, इथं येत नाही. इतकं नष्ट भ्रष्ट आणि कुलिष्ट झालंय की बघा तुम्ही, ऐन तारुण्यामध्ये असं करीन तसं करीन, याव करीन त्याव करीन. मनोराज्य असतात की नाही आमची. बहिणा बहिणी त्याला उपमा दिली, मन वढाळ वढाळ उभ्या पिकातल ढोरं, किती हाकल हाकल फिरी येतं पिकावर. आणि मग हीच व्यक्ती 60-70 ओलांडल्यानंतर त्यांना विचारावं, काय हो 25शीत कसे होता? ते उत्तर देतात, काय गेलं सगळं, आता काय देवाच्या इच्छेने सगळं चाललंय. मर्जी देवाची 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 रे, मर्जी देवाची 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 रे, मर्जी देवाची 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 रे, मर्जी मर्जी देवाची 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 रे, मर्जी देवाची देवाची देवाची. मिथ्या धाव मनाची, हो मिथ्या धाव मनाची. मनात येते इच्छा आपण पालखीत बैसावे, देवाजीच्या मनात याला पायीच रखडावे. मनात येते इच्छा आपण मिष्ठान्नाची खावे, देवाजीच्या मनात याला शिळे खाऊ घालावे. मनात येते इच्छा आपण जरतारी नेसावी, पुढचं नाही संगत सुज्ञासाधिक सांगणे न लगे. या न्यायानी ज्या मनाच्या ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान आहे, जे मन सात्विक आहे, जे मन कामक्रोधादी विकारांपासून दूर आहे ना, त्या मनाच्या ठिकाणी मी आहे असं भगवंत सांगतात. म्हणून त्या भगवंताची सेवा कशी घडावी? तुझी सेवा करीन मनोभावे वो, माझे मन गोविंदी रंगले वो. तुकोबरायांनी सुद्धा भगवंताचा छंद असा लागावा असं सांगितलं. गोविंद गोविंद मना लागली या छंद, परिणाम काय होतो? मग गोविंद ते काया भेदनुरे देवातया. भगवंत आणि आपण दोन राहत नाही, सायुज्य मुक्तीचा लाभ खऱ्या भक्ताला प्राप्त होतो. कुणी मागितली हो ही सेवा? सबंध राज्यपद प्राप्त होत होतं. जगामध्ये ज्या बंधू प्रेमाचा गौरव हजारो वर्षानंतर आजही केला जातो, असे आमचे भरत. रामांवर इतकं प्रेम, जगातल्या प्रत्येक भावंडांनी या भावंडांकडे बघावं, भांडण होणारच नाही हो. इतकं प्रेम करावं आपल्या मोठ्या बंधूंवरती. आणि एवढंच नाही, ज्यावेळी कळालं ना प्रभूंना वनवासाला जावं लागलंय, त्यावेळी भरत तिथे नव्हते, प्रभू वनवासाला निघून गेले. आणि जिच्यामुळे माझ्या मोठ्या बंधूला जावं लागलं ती माझी आई जन्मदात्री. मी माझ्या पदरचं नाही सांगत, चरित्रात उल्लेख आहे. भरत आपल्या आईवरती धावून गेले होते आणि म्हणाले, मारावे तुझ वाटे, मारावे तुझ वाटे. आई, अगं आई म्हणायला लाज वाटते मला. तुला मला तू
तुला मारावंसं वाटतंय, मी तुला मारू शकतो, पण मारावे तुझ वाटे, परी म्हणतो राम राय माय तुला. माझा राम तुला आई म्हणतो ना, म्हणून नाही धावले होते भरत आपल्या आईवरती. इतकं प्रेम. आणि गेले ना हो मागे शोधायला भगवंतांना भेटायला. काय प्राप्त केलं? काय प्राप्त केलं? प्रभूंच्याकडून काय मागितलं? माय गेली तात गेले, भरत आता पोरका. काय मागितलं? आई वडील निघून गेले, आता पोरका राहिलो ना. सेवा मागितली बरं का. मनात आलं असतं तर आत्ताचा भाऊ साम्राज्यावर सत्तेवर बसला असता. आत्ता सगळी स्पर्धा तीच आहे की नाही. सध्या सत्तेसाठीच सगळा संघर्ष आहे की नाही. बसला असता, पण नाही. दिमानचे शब्द आणि बाबूजींनी चढवलेला स्वरसाज आपण सगळे जाणता. साधते काळजाचा भार कोणी, अश्वपृष्ठी वाहते राज्य करणे राघवाचे, अज्ञ भरता शक्य का. मागणे हे एक रामा, आपुल्या द्या पादुका. मागणे हे एक रामा, आपुल्या द्या पादुका. आपुल्या द्या पादुका. भगवंतांच्या पादुका आणल्या, त्यांची प्रतिष्ठापना सिंहासनावर केली आणि सेवक म्हणून राहिले अयोध्येचे. सेवक म्हणून तुझी सेवा करीन मनोभावे, माझे मन गोविंदी रंगले. शास्त्रकारांनी भावाचे अनेक प्रकार सांगितलेत. शांत भाव आहे, सख्य भाव आहे, दास्य भाव आहे, वात्सल्य भाव आहे आणि माधुर्य भाव आहे. अनेक भावांनी भक्तांनी भगवंतांची उपासना केली. सख्य भावाचं सगळ्यात मोठं उदाहरण आपण सगळे जाणता. अर्जुनाने केलेली भक्ती भगवंतांची ही सख्य भावाची होती. दास्य भावाचं उदाहरण आजचा शनिवारचा दिवस आहे. मारुतीरायांनी अशी उपासना केली, अशी भक्ती केली की रामायणातनं मारुती हे नाव काढू शकतो का हो आपण? काढलं तर काय उरतं? ज्या मारुतीरायांना सीतामाईंनी राज्याभिषेकाच्या प्रसंगी प्रसाद दिला होता, प्रभू रामरायांच्या समोर असे उभे होते, यादीत नाव वाचलं जात नव्हतं मारुतीरायांचं, म्हणून नाराज होते, खाली मान घालून उभे आहेत. लक्ष्मण महाराजांनी यादी वाचायला घ्यावी. स्वातंत्र्य चळवळीत नव्हते, त्यांचीही नावं पुकारली गेली, पण मारुतीरायांना प्रसाद नाही. सगळ्यांना खात्री होती मारुतीरायाला प्रसाद मिळाला पाहिजे, पण ज्यावेळी नाव नाही उच्चारल्याबरोबर मारुतीराय रामांकडे पाहतायत आणि किती बालसुलभ स्वभाव असावा, मी दिसलो पाहिजे प्रभूंना म्हणून असे समोर आले जरा. आणि मारुतीरायांना बघता क्षणी रामांनी मान खाली घातली हो प्रभूंनी. मारुतीराय म्हणाले, आता माझ्याकडे बघायचं पण नाही का? ठीक आहे म्हणाले, देवा मला प्रसाद द्या, फक्त मला दुसरं काही नको. मला तुमच्या पायाखालची एखादी चुरगळलेल्या फुलाची पाकळी जरी मिळाली ना तरी मला बास आहे, पण मला प्रसाद द्या. आणि मग सीतामाई सांगतात, अहो द्या त्याला प्रसाद. प्रभू सांगतात, माझ्या मारुतीच्या नादी लागू नकोस सीते, माझ्या भक्ताच्या नादी लागू नकोस. सीतामाईंनी मारुतीरायांना बोलवावं. मारुतीराय उड्या मारत आले आणि पक्षच बदलला. रोज इकडे बसायचे रामांकडे, आता पार्टी बदलली आणि आईसाहेबांच्या चरणाशी बसले आणि हात फिरवला. आईसाहेबांनी डोक्यावरून म्हणाले, मारुते किती कष्टलास, किती श्रमलास. मारुतीराय म्हणतात, बाप विसरला माझा पण आई नाही विसरली. डोक्यावरून हात फिरवला आणि गळ्यातला पृथ्वी मुलाचा कंठा दिला मारुतीरायांकडे. आपल्या सगळ्यांना हा प्रसंग माहिती आहे, मी नव्याने सांगते, अशातला भाग नाही. आणि तो कंठा आणण्याबरोबर त्याच्यात राम आणि सीता दिसत होते ना मारुतीरायांना. बाहेर आले, दृश्य समोरचं बदललं, खाडकन फोडून टाकले रत्न. पहारेकरी धावत आला, म्हणाला, आईसाहेब तुम्ही दिलेला तो पृथ्वी मुलाचा कंठा मारुतीरायांनी फोडून टाकला. सीतामाई सांगतात, सारखं राम 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 करतोस ना मारुते, तुझ्यात आहे का रे राम? मारुतीरायांनी छाती विदीर्ण केली त्या प्रसंगाला आणि सांगतात, आईसाहेब प्रभूच काय, तुम्ही सुद्धा आहात म्हणाले. त्यावेळी प्रभू रामचंद्र उठतात, सिंहासनावरून धावत जातात आणि कडकडून आलिंगन देतात मारुतीरायांना. मारुतीरायांना प्रभू सांगतात की मारुते, मला या हृदयाव्यतिरिक्त तुला द्यायला माझ्याकडे दुसरं काही नाहीये, मी माझं हृदय तुला देतो, मी मलाच तुला देऊन टाकतो म्हणाले.
काय देतो भगवंत? देव उदार देता न म्हणे थोडे फार, तुकोबराय सांगतात. मी मलाच तुला देऊन टाकतो म्हणाले, मिठी मारली, बाजूला झाले आणि म्हणाले, सांग मारुते आता तू कोण आहेस? तू कोण आहेस सांग. तेव्हा मारुतीराय उत्तर देतात वाल्मिकी रामायणामध्ये. मारुतीराय सांगतात, प्रभू देह पातळीवर जर हा प्रश्न तुम्ही मला करत असाल तर देहबुद्ध्या तू दासोहम, देह पातळीवर मी तुमचा दास आहे. जीवबुद्ध्या त्वदंशकः, जीव पातळीवर मी तुमचा अंश आहे. आत्मबुद्ध्या त्वमेव अहम, आत्मपातळीवर त्वमेव अहम, तुम्ही म्हणजेच मी आणि मी म्हणजेच तुम्ही, आपण दोघे दोन नाहीच देवा. इति मे निश्चिता मती, पंढरीनाथ भगवान की. देह पातळीवर मी तुमचा दास आहे, जीव पातळीवर मी तुमचा अंश आहे आणि आत्मपातळीवर देवा तुम्ही आम्ही दोन नाही, आपण एक आहोत. हा भाव मारुतीरायांना, हा अनुभव भक्ताला मिळतो. अशी सुंदर भावाची भक्ती होती, दास्य भावाची, सख्य भावाची. अर्जुनाने केलेली भक्ती, माधुर्य भावाचे उपासक आमच्या मीराबाई आहेत. राधेने केलेली भक्ती माधुर्य भावाची. प्रज्ञाचक्षु संतश्रेष्ठ श्री गुलाबराव महाराजांनी केलेली भक्ती ही माधुर्य भावाची आहे. अत्यंत पराकोटीची भक्ती या मंडळींनी केली. परिणाम असा झाला, देव प्राप्त झाला. मन माझे गोविंदी रंगले. आणि मग काय झालं, माऊलींनी सुद्धा असाच नवस केला ना, सेवा मागून घेतली. तुझी सेवा हाच नवस आहे म्हणाले भगवंता माझा तुझ्याकडे, मला काय दे, मला तुझी सेवा दे. ही सेवा अनेकांनी मागून घेतली. आज आपण ज्या मंदिरामध्ये बसलो आहोत ना, 250 वर्षाचं पुरातन मंदिर आहे. भगवान श्री लक्ष्मी नृसिंहांचं सगुण साकार अधिष्ठान समोर आहे. माझ्या परमभाग्याने या अतिशय सुंदर अशा पवित्र प्रांगणामध्ये, या मंडपामध्ये कीर्तनाचा योग माझ्या वाट्याला आलाय. परमादरणीय अद्वैत दादा असतील, अभिजित दादा असतील, संपूर्ण जोशी कुटुंब असेल, की या भगवान लक्ष्मी नृसिंहांच्या सगुण रूपातली ही जी मूर्ती आहे ती कशी आली याचा जर इतिहास आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती असेल, पण आपण जर जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर आपण अवाक होतो. बुद्धी थकते आपली, की परमेश्वराची काय कृपा असते, सेवेचं काय फळ मिळू शकतं. गणेश भट्ट जोशींनी, त्यांच्या पूर्वजांनी, या घराण्यातल्या पूर्वजांनी ही मूर्ती दृष्टांत व्हावा भगवंतांचा आणि वाराणसीहून थेट पुण्यामध्ये इथे पेठेमध्ये भगवंतांनी प्रतिष्ठित व्हावं, ही केवढी मोठी कृपा आहे. बरं, मूर्तीसुद्धा इतकी सगुण, इतकी सुंदर आहे. कारण आपण नेहमी नरसिंहाचं रूप असं पाहतो की जे अक्राळ विक्राळ आहे, रागीट स्वभावातलं, पण आपण मूर्तीकडे पहा, किती वात्सल्य त्या मूर्तीमध्ये आहे. आणि असं सुंदर स्वतः भगवंत सगुण रूपामध्ये साकार होतात. निर्गुण निराकार असलेलं ब्रह्म तुमच्या माझ्याकरता अवतरतं का? सेवेचं फळ आहे. बरं, हे सेवेचं फळ आहे. स्वराज्याच्या कामामध्ये सुद्धा अशी सेवा आम्हाला पाहायला मिळाली. रायगडाचं पूर्ण बांधकाम केल्यानंतर हिरोजी इंदलकर शेवटी पायरीवर आपलं नाव लिहितात, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. याला म्हणायचं सेवा. कारण अशी सेवा ज्ञानोबाराय मागून घेतात, तुझी सेवा करीन मनोभावे, माझे मन गोविंदी रंगले. शेवटचं चरण आहे, बाप रखुमा देवीवरू विठ्ठले वो, चित्त चैतन्य चोरून नेले वो, तुझी सेवा करीन मनोभावे. चित्ताला मिळणारी चैतन्याची अत्यंत सुंदर अनुभूती आपण काल ऐकल्या ना. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या 4 मुक्तींचं वर्णन आपण ऐकलं. साक्षात भगवत स्वरूप होणं ही सायुज्य मुक्ती आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, नदीचं मूळ स्वरूप कुठलं हो? आपण जागे आहेत ना सगळे? नदीचं मूळ स्वरूप कुठलं? हां, नदीचं मूळ स्वरूप समुद्र, बरोबर ना. पाण्याच्या, सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होते. ती वाफ हलकी असल्या कारणाने वर जाते. तुम्ही म्हणाल ताई भूगोलाचा आता वर्ग घेता की काय आमचा, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती वाफ वर जाते, हलकी असल्या कारणाने वर जाते. ढग तयार होतात, थंड प्रदेशात अडवले जातात. थंड प्रदेशामध्ये ते मेघ आले की पर्जन्यवृष्टी होते. सगळा पाऊस पडतो डोंगर कपाऱ्यांमधून, कड्या कपाऱ्यांमधून वाहत 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 सपाट भूप्रदेशावर. ज्यावेळी ते पाणी येतं त्यावेळी ते धारण करतं रूप नदीचं. आणि मग आपण काय म्हणतो? संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख दुःखांची जाणीवती जरा नाही. संथ वाहते कृष्णामाई, की ती नदीचं रूप धारण करते आणि ती नदी वाहत 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 जाऊन कुठे जाते? समुद्राला. मग नदीचं मूळ स्वरूप कुठलं? समुद्र. तसं आपण जीव आहोत.
आपण त्या शिवाचे अंश आहोत. मग आपलं मूळ स्वरूप कुठलं? शिव. जीव अपूर्ण आहे आणि जीवाला पूर्णत्वाची ओढ आहे. पूर्ण काय आहे हो? पूर्ण ब्रह्म आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्ण ब्रह्म आहे आणि तेच एकमेव सत्य आहे. ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या. सत्य तू सत्य तू सत्य तू. विठ्ठला तुकोबराय सांगतात तेच एकमेव सत्य आहे. मग त्या ब्रह्मतत्वापर्यंत आपण पोहोचावं ही आपली धारणा असावी. त्यासाठी आपला प्रयत्न असावा. आणि मग त्याकरता काय केलं गेलं पाहिजे? आपलं मूळ स्वरूप काय आहे याचा शोध घेता यावा. पंचभौतिक असलेलं मानवी शरीर हा आमचा देह त्याच पंचमहाभूतांमध्ये मिसळून जावा. चित्त चैतन्य चोरून नेले अद्वैताचा साक्षात्कार अनुभवायला प्राप्त व्हावा, जो माऊलींनी अनुभवला. समाधी तत्वाचा भूतत्वाचा आश्रय घेतला. संतश्रेष्ठ तुकोबराय आकाश तत्वामध्ये विलीन झाले. पैठणचे संतश्रेष्ठ शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराज जलतत्वाचा आश्रय घेतला, आहे की नाही? जलसमाधी घेतली. अन्य प्रापंचिक संतांनी अग्नितत्वाचा आश्रय घेतला. आम्हालाही आमच्या मूळ स्वरूपाचा विसर पडता कामा नये याकरता चित्ताला मिळणारी चैतन्याची अनुभूती आमच्याही वाट्याला यावी. आणि मग मनापेक्षाही सूक्ष्म गोष्ट असलेली आहे चित्त. त्या चित्ताच्या ठिकाणी त्या मनाच्या ठिकाणी अहंकाराचा स्पर्शही लवलेशही असता कामा नये. कारण जर अहंकाराचं वस्त्र अंगावर असेल तर काल आपण ऐकलं भगवंत माऊली आपल्याला उचलून घेणार नाही, कडेवर तर घेणारच नाही. त्यामुळे हा अहंकार इच्छा अपेक्षा वासना हे सगळं बाजूला व्हावं आणि अहंकार रहित जीवन असावं. चित्ताच्या ठिकाणी प्रसन्नता अबाधित राहावी. हे सगळं प्राप्त झालं तर अनुभव मिळतो चित्त चैतन्य चोरून नेले. हाच आशय मनात राहावा म्हणून पूर्वरंगात मी इथे थांबते. माऊली हाच आशय आपल्या मूळ पदामध्ये व्यक्त करतात आणि मग आपण आख्यानाकडे वळूया. भगवान गोपालकृष्णांनी पश्चिम सागरामध्ये एक सुंदर अशी नगरी वसवली आणि त्याला नाव दिलं द्वारका नगरी. नगरी सोन्याची होती, माणसं तेवढी सोन्याची नव्हती, पण सोन्यासारखी होती. रस्त्यावरती स्फटिक माणकं पसरलेली असायची. सवत्स गायी त्या नगरीमध्ये फिरत होत्या. आणि अशी भगवंतांची द्वारका नगरी का वसवली हो? जरासंधाच्या कुटील राजनीतीला शह देण्याकरता भगवंतांनी ही नगरी वसवली पश्चिम सागरामध्ये. आणि त्या नगरीचं ऐश्वर्यच असं होतं, सगळं सुवर्णाचं, सुवर्णाची नगरी ना भगवंतांची. पण देवांचं औदार्य किती होतं. राज्याभिषेक स्वतःला नाही करून घेतला, बलराम दादांना केला. आपण नाममात्र राहिले बरं, द्वारकाधीश म्हणवत होते. इकडे कंसाचं राज्य सुद्धा मनात आणलं असतं तर स्वतःकडे घेता आलं असतं की नाही, गादीवर बसता आलं असतं की नाही, कुणी काही म्हणलं नसतं. मथुरेचं राज्य पण दिलं उग्रसेन यादवाला, देऊन टाकलं. जरासंधाचं राज्य सुद्धा मिळवता आलं असतं पण नाही, ते त्याच्या मुलाला देऊन टाकलं. आणि एवढं करून भगवंत कायम हसत राहिले, हसवत राहिले. असं भगवंतांचं आगळं वेगळं चरित्र आहे. अमर्याद पुरुषोत्तमाचं. प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम आहे, भगवान गोपालकृष्ण अमर्याद पुरुषोत्तम आहे, पूर्णावतार आहे, पूर्ण पुरुष असलेले भगवंत. काय झालं? द्वारका स्थापन झाली आणि त्या द्वारकेमध्ये भगवंतांचा खऱ्या अर्थी गृहस्थाश्रम सुरू झाला बरं का. वसविली द्वारका नगरी रणछोड राय कृष्णाने. वसविली द्वारका नगरी रणछोड राय कृष्णाच्या दिव्य यशाने दश दिशा उजळुनी गेल्या. कृष्णाच्या दिव्य यशाने संसार वृक्ष फुलविला. रुक्मिणी सत्यभामेने इंद्राच्या मदतीसाठी धावला स्वये जगजेठी. भामेला धरुनी हाती नरकासुरवध हो झाला. प्राजक्त अंगणी फुलला नरकासुरवध हो झाला. प्राजक्त अंगणी फुलला. गोपालकृष्णांच्या पराक्रमाला दाही दिशांमध्ये या पराक्रमाची चर्चा व्हायला लागली. स्वतःच्या असामान्यत्वाचं ओळख भगवंतांनी खरं तर गोकुळात असल्यापासूनच द्यायला सुरुवात केली होती. आणि ज्यावेळी
भगवंत द्वारकेमध्ये आले. यापूर्वी मथुरेमध्ये भगवंतांनी आधी कंस संपवला, आहे की नाही. लहानपणी शिक्षक शाळेमध्ये सांगायचे, गणित जर चांगलं सुटायचं असेल तर आधी कंस सोडवावा लागतो. आणि परमात्म्याने आधी कंसाला सोडवलं, पुढची गणितं आपोआप सुटली सगळी, आहे की नाही. कृष्ण कंस वध झाला, भगवंत द्वारकेत आले. द्वारकेमध्ये आल्यानंतर प्रमुख अष्टनायिकांशी भगवंतांचे विवाह झाले. गृहस्थाश्रमाला सुरुवात झाली. आणि याच वेळी एक घटना अशी घडली, आर्यावर्तातल्या सबंध स्त्रिया अष्टनायिकांशी भगवंतांचा विवाह तर झालाच, पण त्याचबरोबर नरकासूर उर्फ भौमासूर नावाचा दैत्य स्वर्गावर चालून गेला. आणि मग इंद्रानी भगवंतांची मदत मागितली. युद्ध शास्त्राच्या नियमानुसार भगवंतांनी इंद्राला मदत करायचं ठरवलं. जो आलाय त्याला मदत केली पाहिजे. आणि त्या मदतीसाठी भगवंत या युद्धावर गेले. रात्रीचा घनघोर युद्ध झालं, रात्रीच्या अंधकारामध्ये. आणि आपण सर्व जाणता नरकासुराशी भगवंतांचं झालेलं युद्ध हे मध्यरात्रीचंच झालंय. या युद्धामध्ये भगवंतांची एक राणी होती भगवंतांच्या सोबत. काय हो, कोण हो? सत्यभामा. सत्य, भा आणि मा. जिथं सत्य आहे तिथे विजय आहे, जिथे भा म्हणजे प्रतिभा आहे तिथे विजय आहे, आणि मा म्हणजे जिथे लक्ष्मी आहे तिथे विजय आहे. त्यांचा युद्धातला पायगुण अत्यंत चांगला होता, आपण ऐकलं. त्यामुळे सत्यभामा देवी म्हणायच्या, काय लुटूपुटूची लढाई खेळताय, असं युद्ध कौशल्य होतं. आणि त्या युद्धामध्ये त्यांनी दाखवलेला पराक्रम, भगवंतांचा विजय झाला. आणि त्या युद्धामध्ये इंद्रानी एक स्वर्गीय वृक्ष सत्यभामेला भगवंतांना देऊ केला, भेट म्हणून. पारिजात, प्राजक्त. आणि तो वृक्ष घेऊन भगवंत आले आपल्या द्वारकेमध्ये. काय गंमत आहे बघा. आपण नरक चतुर्दशी साजरी करतो, दिवाळी. रात्रीचं घनघोर अंधारात झालेलं ते युद्ध, त्या युद्धामध्ये नरकासुराच्या तावडीतनं सोडवलेल्या 16,100 स्त्रिया बंदिवासातनं भगवंतांनी सोडवल्या. या स्त्रियांना स्वतःची माणसं सुद्धा स्वीकारेनात. व्यभिचारी नजरेने सगळा समाज पाहायला लागला. त्यावेळी या स्त्रिया भगवंतांच्या समोर आल्या. सत्यभामेला सांगतात, आम्हाला देवाला पाहायचंय. सत्यभामाबाई म्हणतात, आमच्या यांचा रंग इतका पक्का आहे की तो रात्रीच्या अंधकारात काही दिसणार नाही. मग काय करूया, आम्ही सोय करतो म्हणाले. म्हणून प्रत्येक स्त्रीनी प्रत्येक हातामध्ये दिवे घेतले, अशा ओळीने उभ्या राहिल्या. हातामध्ये दीप घेऊन, आवली म्हणजे ओळ, आणि ती दीपावली आपण जी साजरी करतो ते पराक्रमाचं दर्शन आहे. भगवंतांनी केलेल्या पराक्रमाला ओवाळलंय. मी कधी कधी गमतीने आपण म्हणते, आपण का ओवाळतो? भगवंतांनी पराक्रम केला, ते पराक्रमाचं दर्शन होतं, नाही का? पण असते की नाही अपेक्षा, हो ओवाळावं अशी अपेक्षा असते की नाही सगळ्यांची? पण मला असं नेहमी सांगावं असं वाटतं की पाडवा झाल्यानंतर काही दुसऱ्याच दिवशी लक्ष्मीपूजनाचा सुद्धा दिवस असतो. मी पुरुष वर्गाला असंच नाही अगदी सांगणार की हातामध्ये ताट घेऊन ओवाळाच घरातल्या लक्ष्मीला, पण निदान ती घरातली लक्ष्मी आहे, हो ना? मग ती कन्या रूपानी आहे, आई रूपानी आहे, आपली सून म्हणून आहे, अनेक रूपांनी ती लक्ष्मी रूपानीच घरामध्ये स्थित आहे, याची जाणीव ठेवली तरी भरपूर आहे ना. भगवंत किती छान सांगतात बघा या निमित्ताने. या प्रसंगामध्ये 16,100 स्त्रियांचं पतित्व भगवंतांनी स्वीकारलं. काळजी करू नका म्हणाले, आजपासून मी तुमचा पती. सगळ्यांचा स्वीकार केला भगवंतांनी, सगळ्यांची जबाबदारी घेतली. आणि भगवंत म्हणतात, मला जगाने काहीही म्हटलं तरी फरक नाही पडत. तुम्ही मला भोगी म्हणा किंवा त्यागी म्हणा, मी कर्मयोगी आहे. आणि भगवंतांनी या सगळ्यांचा भारी या स्वरूपात स्वीकार केला. भगवंत द्वारकेला आले. भागवतामध्ये वर्णन आहे, एकाच मुहूर्तावर या सगळ्या स्त्रियांशी भगवंतांनी विवाह केला. आणि अशा प्रकारे भगवंत 16,108 राण्यांचा पती. आणि आता भगवंतांचा हा गृहस्थाश्रम चालू आहे बरं. आणि एक दिवस असं झालं, द्वारकेचा दरबार संपला, सगळे यादववीर मंत्री निघून गेले आणि भगवंत एकटेच बसलेले आहेत, अस्वस्थ बरं का. गृहस्थाश्रमाचं दुःख किंवा प्रपंचाचं दुःख भगवंताला सुद्धा चुकलेलं नाही, देवही सुटलेला नाही त्यातून. त्यामुळे अत्यंत व्यापलेल्या अवस्थेमध्ये, हताश झालेल्या अवस्थेमध्ये भगवंत त्या द्वारकेच्या सभागृहामध्ये, दरबारामध्ये बसलेले आहेत, सिंहासनावर विमानस्का अवस्थेमध्ये. कुणीतरी मला या कटकटीतनं सोडवलं पाहिजे म्हणाले. कारण झालं होतं असं की जो प्राजक्त वृक्ष भगवंतांनी आणला होता ना, तो प्राजक्त आपल्या सत्यभामेच्या अंगणात लावला होता खरं, पण त्याची सगळी फुलं पडायची रुक्मिणीच्या दारात. आणि भगवंत घरचा आहेर मिळायला लागला हो देवांना रोजचा.
सत्यभामाबाईंकडून. बरं, सत्यभामेच्या भक्तिप्रेमामध्ये शंका होती का? तर अजिबात नाही. फक्त त्या प्रेमाला थोडासा असूयेचा तंतू चिकटला होता, मत्सराचा तंतू चिकटला होता, अहंकाराचा स्पर्श झाला होता, तो दूर करायचा होता. रोज ती फुलं रुक्मिणीच्या महालाच्या बाहेर पडायची आणि रुक्मिणी भोळी आई जगदंबा साक्षात आदिशक्ती रोज त्या पारिजातकाच्या फुलांचा मस्त हार करायची आणि तो भगवंतांच्या गळ्यात घालायची. तो जर सत्यभामेला दिसला तर मग काही देवाचं खरंच नाही हो. म्हणून म्हटलं प्रपंचाचं दुःख देवाला सुद्धा चुकलेलं नाही. कंटाळले देव, व्यापले गृहस्थाश्रमाला आणि अशा विमनस्क अवस्थेमध्ये सिंहासनावर बसलेत आणि म्हणतायत मला कोण सोडवेल या संकटातनं. आता बघा ना, आपल्यावर संकट आलं की आपण काय करतो? कुणाला आठवतो? देवाला. आणि देवावरच संकट आलं तर त्यांनी कुणाला आठवायचं? अशा वेळी भगवंत संतांची आठवण करतात. भगवंतांनी कुणाची आठवण करावी हो? ज्याची आठवण करावी ते समोर उभे राहिले, आमच्या या गादीचे मालक. जुने कीर्तनकार म्हणायचे स्वर्गातनं स्वर्गात आले. नारायण नारायण नारायणा रमा रमणा नारायणा रमा रमणा नारायणा. कर गोविंदा रे फलसागर गोविंदा. देवर्षी नारदांची स्वारी आली. आता देवर्षी नारद म्हटलं की व्याख्या आहे नरस्य धर्मो नारहा तद्ददाति इति नारदः. माणसाला त्याच्या धर्माची जाणीव करून देणारे ते देवर्षी आहेत. पण आपण दुर्दैवानी आमचे सगळे कीर्तनकार प्रवचनकार सांगतात नारदांनी काय केलं? सगळीकडे कळ लावली म्हणाले. कळ लावे नारद. बोलताना सुद्धा आपण म्हणतो हा बघा कळीचा, असं म्हणू नये हो, असं म्हणू नये. त्यांचा अधिकार खूप मोठा आहे. म्हणून तर भगवंतांनी आपला ॲड्रेस हा फक्त देवर्षींना दिलाय. नाहम वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवो मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. मी कुठे मिळेन, मी कुठे भेटेन, त्याचा पत्ता देवर्षींना दिलाय भगवंतांनी. आणि नारदांनी जिथे कळ लावली ना, जिथे काडी लावली आपण म्हणतो, त्या त्या परिस्थितीविषयी त्यांच्या मनात कळकळ होती म्हणून कळ लावली ना. त्यातून कल्याण झालं सगळ्यांचंच, देवांचंही आणि दैत्यांचं सुद्धा कल्याणच झालं. देवर्षी आले. भगवंतांनी नारदांना पाहिलं. नारायण नारायण ब्रह्मवीणेचा ठणक्कार केला. भगवंतांनी अगदी सिंहासनावरून उठून देवर्षींच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना अगत्याने आणलं. देवर्षी विचार करतायत आज अतिरिक्त आदरातिथ्य का बरं? कारण ते साधं काम नव्हतं. पुराणातले गुगल होते ते, जातिवंत वकील आम्ही म्हणतो. कारण समोरच्याच्या चेहऱ्यावरची सुरकुती कारणासह टिपणारे देवर्षी होते. साधं काम नव्हतं ते. मनात विचार करतायत आज अतिरिक्त स्वागत का बरं चाललंय माझं देवा. आणि भगवंतांनी आखरीतच केलं. देवर्षींना आणलं, स्वतःच्या अर्ध्या आसनावर बसायला दिलं. देवर्षी आता मात्र म्हणाले देवा कमाल झाली, काय घडलंय सांगा, आज एवढं माझं स्वागत का करताय तुम्ही, काही काम आहे का माझ्याकडे? भगवंत हसले, एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि म्हणाले देवर्षी काय सांगू तुम्हाला, काय सांगू. कधी कधी म्हणाले पराक्रम असा मुळावर येतो आणि मिळणाऱ्या भेटींमुळे संबंधात गाठी निर्माण होतात. कंटाळलोय म्हणाले, गृहस्थाश्रमाला कंटाळलोय, व्यापलोय, सोडवा मला या संकटातनं. झालंय तरी काय? भगवंतांनी सगळं सांगावं. असं असं ते युद्ध झालं. त्या युद्धामध्ये तो प्राजक्त वृक्ष इंद्राने दिला काय, तो सत्यभामेच्या महालासमोर आणून लावला काय, त्याची फुलं रोज रुक्मिणीच्या अंगणात पडतात. माझी रुक्मिणी मुलखाची भोळी रोज मला त्या फुलांचा हार करून गळ्यात घालते, तरी मी आठवणीने काढायचं म्हणजे काढतो, काढून ठेवतो. पण एखाद्या दिवशी जर विसरलोच तर मला सत्यभामेचा आहेर मिळतो घरचा. काय सांगू नारदा, मला सोडवा या संकटातून. देवर्षी म्हणाले देवा कमाल आहे तुमची, तुमच्या अंतःपुरातल्या गोष्टी, तुम्हा प्रापंचिकांच्या अडचणी माझ्यासारख्या ब्रह्मचार्याला तुम्ही विचारताय, हा केवढा विनोद आहे. तरी सुद्धा म्हणाले नारदा तुम्हीच काहीतरी करा. नारद म्हणाले ठीक आहे देवा करतो, फक्त म्हणाले एक नाटक करावं लागेल, आपल्याकडे वेळ कमी आहे, उरलेल्या 15 मिनिटात आपल्याला नाटक करायचं आहे. हां, एक नाटक करावं लागेल. भगवंत म्हणाले देवर्षी मला नाटक काही नवीन नाही, मी लहानपणापासून तेच करत आलोय, माझ्या आवडीचा विषय आहे, पटकन सांगा काय ते. देवर्षी म्हणाले देवा एकच करावं लागेल, मी निरोप दिला की फक्त तिथे या, बाकी सगळं मी बघतो. देवर्षी निघाले आणि येता येता सत्यभामेच्या महालाच्या समोर आले. आपण आलोय हे तिला कळावं, आपली वीणा वाजवली. नारायण नारायण धादिनाथ धातुनाथ धादिनाथ, नारायण 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 नारायण, नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन नारायण.
प्रचंड संतापलेली, रागाने लालबुंद झालेली, असा पदर खोचून त्या सौंधावर उभी आहे. आता मराठी भाषेतला सौंध हा शब्द आपल्या सगळ्यांना कळेल हो, पण कॉन्व्हेंटच्या मुलांना कसं कळणार? बाल्कनीत म्हणूया ना. अशी उभी होती पदर खोचून, आणि त्या प्राजक्ताकडे असं खाऊ की गिळू त्याला या नजरेने पाहत होती. म्हणाली, कोण आहे रे तिकडे? मेला मस्तवाल झालाय, माजलाय नुसता, सगळी फुलं माझ्या सवतीला. हं, आणा तिकडून कुऱ्हाडी आणा, परशू आणा, आणि याला माझ्या डोळ्यासमोरून नाहीसा करा. आणि कुणीतरी यावं, मुले कुठार प्रहार त्या प्राजक्तावर करणार. एवढ्यात देवर्षी म्हणाले, अरे मूर्खांनो, मुढांनो, थांबा. सरकार तिकडं झाडं लावण्याच्या मोहिमेला अनुदान देते आणि तुम्ही खुशाल वृक्षतोड करता. थांबा म्हणाले. प्राजक्तच सारखा सुंदर वृक्ष तोडता. सत्यभामे, अगं झालंय तरी काय, असं सुंदर पारिजातकाचं झाड तोडायला सांगतेस? आणि मग सत्यभामा तिची व्यथा सांगते. देवर्षी काय सांगू, या प्राजक्तांनी आल्या दिवसापासून छळवाद मांडलाय. सगळी फुलं माझ्या त्या रुक्मिणी ताईंच्या दारात पडतात. भगवंतांना त्या रोज त्या फुलांचा हार मिळतो, आणि मला काय काय म्हणणं आहे तुझं? देवर्षी सांगतात, सत्यभामे, काय एवढी नाराज आहेस? काय म्हणणं आहे तुझं? खरं सांगू का? सत्यभामा म्हणते, देवा, मज मनी हाची भावो. हरिविजय ग्रंथामध्ये श्रीधर कवींनी फार सुंदर या प्रसंगाचं वर्णन केलंय. सत्यभामेच्या भक्तिप्रेमाबद्दल संशय नव्हता, पण काय भाव होता? मज मनी हाची भावो, जन्मोजन्मी कृष्ण नवलाभो. पावावया सुगम पावो, व्रत तपे की दाने. मला ना जन्मोजन्मी कृष्ण परमात्मा फक्त आणि फक्त माझेच झाले पाहिजेत असं मला वाटतं. देवर्षी म्हणाले, एवढंच ना, एवढंच ना. मग त्याकरता जन्मोजन्मी एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू आपल्याला प्राप्त व्हावी असं जर असेल तर शास्त्रामध्ये त्यासाठी काही उपाय सांगितलेत. सांगू का? हो म्हणाली. कुठल्याही प्रकारचं कठीणातलं कठीण व्रत करायला मी सिद्ध आहे, मी तयार आहे. फक्त तुम्ही मला सांगा काय व्रत करायचं. दानधर्म करायला तयार आहे, पूजा अर्चा करायला तयार आहे. देवर्षी म्हणाले, एवढं काही नाही, फक्त एक संकल्प करायचा की जी व्यक्ती किंवा जी वस्तू जन्मोजन्मी आपल्याला प्राप्त व्हावी असं वाटतं त्या व्यक्तीचं, त्या वस्तूचं या जन्मात दान करायचं. पटकन फसली. हो म्हणाली. चालेल म्हणाली, चालेल. व्रताची लगेच सिद्धता झाली. काय सांगू म्हणाली देवर्षी, काय सांगू, भगवंत मला हवेत, भगवंत माझेच झाले पाहिजेत. आणि काय भाव आहे हो तिचा. देवर्षींनी सत्यभामेचं ती व्यथा ऐकून घेतली हो, आणि सांगितलं, काळजी करू नको, सगळं तुझ्या मनानुसार होईल, जन्मोजन्मी तुला भगवंत प्राप्त होतील. आणि झालं असं. सत्यभामेनी लगेच व्रताची सिद्धता केली, संकल्प केला दानाचा. आता दान करायचे, मग दान घेण्याचा अधिकार कोणाचा हो? विप्रवर्गाचा, ब्रह्मवृंदांचा. म्हणून ब्राह्मणांना पाचारण करण्यात आलं. सगळे आले. त्यांना वाटलं सत्यभामा देवी दान करतायत. मोठ्या मोठ्या पिशव्या घेऊन आले सगळे. सुवर्णाची द्वारका नगरी आहे, सत्यभामा स्वतः दान करतायत, मग काय कमी आहे? आल्यावर कळलं की दानात काय घ्यायचंय, कुणाला घ्यायचंय. परमात्मा गोपालकृष्णाला दानात घ्यायचंय. परमात्मा गोपालकृष्णाला दानात घ्यायचे हे कळल्याबरोबर सगळे मागे सरकले हो, सगळे मागे सरकले. श्रीधर कवी सांगतात, विप्र म्हणती तो गोवळा पूर्ण, आम्ही ब्राह्मण सोवळे. बघा ना काय गंमत आहे. म्हणून म्हटलं आपण भक्त असे असतो की भगवंताकडून त्याला नाही मागत, आपण त्याची सेवा नाही मागत, त्याच्याकडून सगळं मागतो, सगळा प्रपंच मागतो, पण देव मागत नाही. संतांनी देवाला मागितलं. देवाकडून आपल्याला सगळं हवं, देव कुणाला नको. सगळे मागं सरकले. म्हणाले, हा कृष्ण, कृष्णाला दानात घ्यायचं. यांच्या कुळाचा पत्ता नाही, जातीचा पत्ता नाही. कोण म्हणतं नंदाचा, कोण म्हणतं वसुदेवाचा. सारे रे ग ग म र प म ग रे ग म रे सा. याच्या जन्माच्या परवडी, जनाबाईंनी सांगून दिलं, याच्या जन्माच्या परवडी माय बापा पायी बेडी. याच्या जन्माच्या परवडी माय बापा पायी बेडी. याच्या जन्माच्या परवडी माय बापा पायी बेडी. ज्यानी बधिला हो आपुला मामा,
आणि बघिला हो आपुला मामा, तो का येईल आपुल्या कामा. याच्या जन्माच्या परवडी माय बाबा बाई वेडी, याच्या जन्माच्या परवडी माय बाबा बाई. ज्यांनी जन्माला आल्यानंतर स्वतःच्या आईवडिलांच्या पायामध्ये बेड्या होत्या, तो भगवंत ज्यांनी आपल्या मामालाच मारलं, तो आमच्या काय कामाला येईल म्हणाले. नको 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 नको, देव नको आम्हाला, देव नको. सगळे मागे सरकले. आता करायचं काय? संकल्प तर सोडून बसले, सिद्धता तर झाली पाहिजे व्रताची. आता दान घेणार कोण? म्हणून ज्यांनी उपाय सुचवला त्यांनाच सत्यभामा सांगते, देवर्षी आपणच घ्याल का दान म्हणून भगवंतांना. देवर्षी म्हणाले, मला सगळं ठाऊक होतं, हे माझ्याकडेच येणार आहे. ठीक आहे सत्यभामे, तुझं व्रत पूर्ण व्हावं, तुला जन्मोजन्मी भगवंत प्राप्त व्हावेत ही माझी इच्छा आहे. चल, गंध अक्षत फूल घे आणि कृष्णदानाचं उदक माझ्या हातावर सोड, संकल्प कर. देवर्षी तयार झाले, सिद्ध झाले आणि सत्यभामेनी संकल्प केला, दान केलं देवर्षींना कृष्ण परमात्म्याचं. आणि बरोबर त्या क्षणाला उदक सोडल्याबरोबर देवर्षींचा निरोप तिकडे पोहोचला. ते तयारच होते, ते आले आणि असा केविलवाना चेहरा केला होता की जणू यातला आपल्याला काही माहिती नाही. असा नटनायक नटधारी असलेला भगवंत. देवर्षी भगवंतांना पाहिल्या पाहिल्या म्हणाले, अहो ते सगळं रत्नजडीत पोशाख आता काढून ठेवा, तो मोरपिसांचा मुकुट काढून ठेवा, तुम्ही आता आमच्या पक्षात आला आहात, आमच्या भागवत पक्षाला तुमच्यासारखा खंदा कार्यकर्ता मिळालाय. म्हणाले, देवा आम्ही देतो ती वीणा घ्या, आम्ही देतो तो पंचा गुंडाळा आणि चला आमच्या बरोबर. भगवंतांनी देवर्षींची हाक ऐकावी आणि अगदी केविलवानं तोंड करून नारदांच्या समोर जायला सुरुवात करावी. सत्यभामा खजील झाली बरं का. भामे आता येतो आम्ही, डोळ्यामध्ये कशास पाणी. आता का ग रडतेस? देवर्षींचे पाय धरोनी कृष्णासाठी करी विनवणी. सांगा आता उपाय काही, कृष्णा वाचून जीवन नाही. दुसरा कुठलाही उपाय सांगा म्हणाले, पण भगवंताला घेऊन जाऊ नका, भगवंताला घेऊन जाऊ नका. खजील झाली, वाईट वाटलं, पश्चाताप व्हायला लागला. कुठून फसले, भुलले देवर्षींच्या शब्दाला. आणि देवर्षी म्हणाले, आता हे दिलेलं दान परत घेता येत नाही सत्यभामे. भगवंत आपले केविलवाना चेहरा करून देवर्षींच्या मागे 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 चालतायत. सगळ्या द्वारकेत बातमी पसरली, भगवंतांना दान दिलं, दानात दिलं भगवंतांना, देवर्षी घेऊन चाललेत. सगळ्या रागवल्या हो सत्यभामाबाईंवरती. आणि आता मात्र वसुदेव, देवकी माता, अक्रूर, बलराम दादा ते तर तयारीतच आले होते मुसळ नांगर घेऊनच. वेळ आलीच तर देवर्षींशी युद्ध करेन, पण कृष्णाला घेऊन जाऊ देणार नाही द्वारकेतून. आमचा कान्हा आहे, तो जर द्वारकेत नसेल तर काहीच अर्थ नाही, कशाला त्याला नाही घेऊन जाऊ देणार. म्हणून सगळे असे देवर्षींना आडवे उभे राहिले आणि सांगितलं, आम्ही नाही कृष्णाला घेऊन जाऊ देणार. देवर्षी म्हणाले, हे दानात मिळालेत, आता दानात दिलेली वस्तू व्यक्ती परत मागायची असा काही रिवाज नसतो. आता मला घेऊन जाण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. सगळे म्हणाले, दुसरा कुठला तरी उपाय सांगा. बरं, एका विशिष्ट मर्यादेपलीकडे मर्यादा अतिक्रम करणं मोठ्यांचा बरं नाही. म्हणून देवर्षी म्हणाले, ठीक आहे, यावर दुसरा एखादा उपाय आपण बघूया की भगवंत इथेच राहतील आणि सत्यभामेचा संकल्प सुद्धा पूर्ण होईल. काय करूया? म्हणाले, भगवंतांच्या भारोभार सोनं तुम्ही मला द्या, द्वारका नगरी सोन्याची आहे. मग भगवंता सत्यभामेचा संकल्प सुद्धा पूर्ण होईल. आणि झालं की हो, सगळी तयारी झाली. द्वारकेच्या सभागृहामध्ये, त्या दरबारामध्ये भला मोठा तराजू लावला गेला आणि तिथे एका पारड्यामध्ये भगवंतांना बसवलं, दुसऱ्या पारड्यामध्ये सगळ्या द्वारकेचं सोनं येऊन पडायला लागलं. असं वर्णन आहे. इंद्रानी अमरावती लिलावात काढली, कुबेराचा सगळा खजिना रिकामा झाला, पण भगवंतांचं वजन, भगवंतांचं ते पारडं इंसानी सुद्धा हले ना हो. त्रिभुवनाचं श्रीमंत होतं एका पारड्यामध्ये आणि दुसऱ्या पारड्यामध्ये सगळं सुवर्ण द्वारकेतलं येऊन पडतंय. आणि अशा वेळी इंसानी सुद्धा भगवंतांचं पारडं हले ना. सत्यभामेनी आपला सगळा महाल रिकामा केला. एवढंच काय, अंगावरचे दागिने सुद्धा मंगळसूत्राव्यतिरिक्त सगळे पारड्यात ठेवले आणि भगवंतांना प्रार्थना करते की देवा, किती परीक्षा पाहिली या दासीची. हरिभक्ताने विकण्यासाठी
मांडिला संसारी. या धनिकांनो धन घेऊन या भरलेल्या या बाजारी. या धनिकांनो धन घेऊन या भरलेल्या या बाजारी. श्रद्धा वैभव निरर्थ झाले तंत्रातून सामर्थ्यही तुटले. श्रद्धा वैभव निरर्थ झाले तंत्रातून सामर्थ्य. भाव भक्तीच्या कीर्तन रंगी हरिनासत आला बघा ही अगम्य प्रभुलीला. हरिभक्ताने विकण्यासाठी देव मांडिला संसारी. या धनिकांनो धन घेऊन या भरलेल्या या बाजारी. या धनिकांनो धन घेऊन या भरलेल्या या बाजारी. इंसानी सुद्धा भगवंतांचं पारडं हालायला तयार नाही. आता करायचं काय? सुवर्ण तुला तर झाली पाहिजे. 7 घड्याळात तर वाजलेले आहेत. आता ही तुला कशी होणार? आणि अशा वेळी सत्यभामा धावली. सगळ्यांना प्रश्न पडला होता, आदिशक्ती जगदंबा आहे कुठे? रुक्मिणी आईसाहेबांची तिथे उपस्थिती नव्हती, कारण अनुष्ठान चालू होतं, मौन व्रत चालू होतं. 3 दिवस अनुष्ठान चालू आहे. आपल्या महालामध्ये आईसाहेब होत्या. सत्यभामा धावली तिकडे आणि अक्षरशः रुक्मिणी आईसाहेबांच्या गळ्यात पडली, ओ मिठी मारली आणि रडायला लागली. रुक्मिणी आई विचार करतात, एवढी एरवी फणकाऱ्याने तोंड फिरवणारी सत्यभामा आज एकदम ताई ताई करून कशी काही जवळ आली. विचारलं, काय झालंय सत्यभामे? ताई सगळा घडलेला प्रसंग सांगितला. आईसाहेबांनी अनुष्ठान बाजूला ठेवलं बरं का. कधी कधी अनुष्ठान बाजूला ठेवावं लागतं, नाहीतर अधिष्ठानाला गमावण्याची वेळ येते. अनुष्ठान बाजूला ठेवलं, मौन सोडलं. उठल्या आईसाहेब आणि तुळशी वृंदावनाजवळ गेल्या. एक प्रदक्षिणा घातली. कृष्णार्पणमस्तू म्हणून एक तुळशीचं पत्र खुडलं, एका तबकात घेतलं आणि त्या दरबारामध्ये उपस्थित झाल्या. त्यांचं येणंच असं मांगल्य सूचक होतं ना, की सगळ्यांना कळालं की आता सुवर्णाची तुला होणार. आईसाहेब आल्या, आदिशक्ती जगदंबा साक्षात. काय परिणाम होता? तोलण्या कनकासवे कृष्णास भामा सिद्धती. कविवर्य सांगतात, तोलण्या कनकासवे कृष्णास भामा सिद्धती. रुक्मरत्ने भूषणे त्या तोलती नच तोलती. भीमकीची तुळस पडता तोल झाला त्या क्षणी. वंदिते मी भक्तिरूपा कृष्णकांता रुक्मिणी जगदंबा माता की जय. आई जगदंबेनी आदिशक्ती रुक्मिणी आईनी सगळं पारड्यातलं सोनं बाजूला केलं. पारड्यातलं सगळं सोनं बाजूला केलं आणि महासती वृंदेच्या पातिव्रत्याचं अतुलनीय वजन ज्याच्यामध्ये सामावलेलं होतं असं एक तुळशीचं पत्र एका पारड्यामध्ये ठेवलं की परिणाम असा झाला, आदिशक्तीने भक्ती तत्वते, आदिशक्तीने भक्ती तत्वते कथिले जगताला. तुळशीपत्राच्या सामर्थ्याच्या त्या वजनाने त्रिभुवन श्रीमंत सुद्धा, त्या त्रिभुवन श्रीमंताला सुद्धा झुकावं लागलं. दणकण तुळशीचं पत्र, तुळशीपत्राचं पारडं खाली आपटलं. परिणाम हरिहलका झाला बघा हो, हरिहलका झाला बघा हो, हरिहलका झाला. आदिशक्तीने भक्ती तत्वते कथिले जगताला. हरिहलका झाला बघा हो, हरिहलका झाला बघा हो, हरिहलका झाला. अगम्य आहे प्रभूची लीला, अगम्य आहे प्रभूची लीला, नाही उकला याची कुणाला. वृंदेच्या पतिभक्ती पुढती, वृंदेच्या पतिभक्ती पुढती, वृंदेच्या पतिभक्ती पुढती, श्रीहरी तो झुकला
सती वृंदेचं पातिव्रत्य त्यामध्ये सामावलेलं होतं. त्रिभुवनाचं श्रीमंत असलेलं वैभवसुद्धा त्यासमोर झुकलं आणि परिणाम सत्यभामेला खऱ्या अर्थी उपरती झाली की भगवंताला मागायचं असेल तर त्याची सेवा होणं महत्त्वाचं आहे. अंतःकरणामध्ये अहंकाराचा स्पर्श नको, असूया नको, मत्सर नको. ही सगळी पट जेव्हा बाजूला होतील ना तेव्हा भगवंत आपल्याला जवळ करेल. आपल्याही आयुष्यामध्ये असा अनुभव प्राप्त व्हावा ही ज्ञानोबरायांची इच्छा आहे. आणि म्हणूनच आम्ही प्रापंचिक माणसं भगवंताच्या समोर जातो, त्याला मागतो प्रपंचच. या पलीकडे जाऊन लौकिकातलं न मागता अलौकिक आणि परमार्थाचं पारलौकिक महाधन आपल्यालाही प्राप्त व्हावं याकरता ज्ञानोबराय आपल्यासमोर आदर्श घालतात की देवाकडे काय मागावं. आज 6 दिवसांच्या या कीर्तन मालिकेमध्ये आजची समारोपाची कीर्तन सेवा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भगवान श्री लक्ष्मी नृसिंह महाराजांच्या चरणी समर्पित करते. सगळ्यांच्या चरणी कृतज्ञता भाव व्यक्त करते आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करते.